भयकथा भुकेली रात्र. भीतीदायक वातावरणीय ध्वनीसोबत वाचावी. दृश्य 1. रात्रीचे 2 वाजलेत. गावापासून दूर असलेल्या जुना विहिरीजवळून प्रवास करताना विक्रमचा बाईक बंद पडतो. वादळी हवा, पावसाचे थेंब आणि पूर्ण काळोख. विक्रम स्वतःशी. नेटवर्कही नाही. मदत कशी मागू? तो जवळच्या उजाड वाड्यात आसरा घेतो. दृश्य 2. वाड्यात प्रवेश. दरवाजा आपोआप कर्कश आवाजास उघडतो. विक्रम आत जातो. थंडी वाढते आणि कुठून तरी चमचा भिंतीवर आपटल्याचा आवाज येतो. खरखर खरखर. विक्रम घाबरून पाहतो. भिंतीवर एक ओळ रक्ताने लिहिलेली. ही रात्र भुकेली आहे. दृश्य 3. स्वयंपाकघर. मागे काहीतरी हलण्याचा आवाज. तो स्वयंपाकघरात जातो. टेबलावर रिकाम्या प्लेट्स, पण त्यांच्या बाजूला नखांचे ओरखडे. आणि एक शिळा आवाज. मी खूप दिवसांपासून उपाशी आहे. विक्रम मागे फिरतो. त्याच्या डोळ्यासमोर एक सुकलेली बाई, निखळ केस, तोंडात फक्त धुरकट काळोख. बाई हळू आवाजात. आज काहीतरी ताजं खायचं आहे. दृश्य 4. पळण्याचा प्रयत्न. विक्रम पळायला निघतो, पण दरवाजे आपोआप बंद होतात. भिंतींवरून सावल्या खाली येतात, जमिनीवरून बोटं वर येतात. आवाज येतो. प्रत्येक रात्र कोणाची तरी भूक भागवते. आज तुझी वेळ. तो खिडकीतून बाहेर उडी मारतो. दृश्य 5. जंगलात. पावसात धावताना तो पाहतो. ती स्त्री झाडांवर धावत आहे. जमिनीला न लागता. तिचे डोळे जळतायत. ती ओरडते. जेव्हा भूक भागणार नाही, तेव्हा रात्र कधीच संपणार नाही. दृश्य 6. सकाळ. विक्रम बेशुद्ध अवस्थेत रस्त्याजवळ सापडतो. लोक त्याला मदत करतात. डॉक्टर? मात्र आश्चर्य म्हणजे त्याच्या सर्व शरीरावर खाण्याच्या खुणा आहेत. पण कुणी त्याला स्पर्श केला नाही. विक्रम डोळे भरून. ती अजूनही भुकेली आहे. शेवटचा संदेश स्क्रीनवर. जर कधी रात्रीच्या प्रवासात कुठे भुकलेली हवा जाणवली, तर थांबू नका. कारण काही रात्री केवळ अंधाया नसतात, त्या भुकेल्या असतात.